वाटतं की एक अतिशय चांगला उपक्रम म्हणण्यापेक्षा डेअरी वशिष्ठी या नावाने आमचे यादव कुटुंबीय चालवत आहेत. शेतकऱ्यांना प्राधान्य मानून शेतकऱ्यांचं हित याला प्राधान्य मानून या पद्धतीची डेअरी आणि सगळे बाय याच्या आधारावर एक यशस्वी प्रकल्प उभा केला आहे आणि त्याला मनापासून शुभेच्छा आहेत आणि शेतकऱ्यांचं हित असताना जपत राहावं अशा मनोकामना मिळते. नागपुरात मुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन सुरू आहे. चांगलं आहे. कोणी रामरक्षा म्हणेल त्याला सुबुद्धी मिळेल. आतापर्यंत असलेल्या आणि घेतलेल्या निर्णयापासून सुबुद्धीकडे त्यांचा प्रवास व्हावा. कोकणातल्या सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी आपण एक दशावताराच्या संदर्भामध्ये महत्त्वाचा निर्णय सभागृहामध्ये घेतलेला आहे. यानंतर अनेक कला कोकणामध्ये जोपासल्या जातात. त्या संदर्भामध्ये काय विचाराधीन आहे? गेली कित्येक वर्ष 2008 पासून ज्या विषयाला दुर्दैवाने दुर्लक्षित करण्यात आलं त्या विषयाचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात माननीय एकनाथ शिंदेजी, सुनेत्राताई पवार यांच्या सहकार्याने आपण पुढे नेलं आहे. दशावतार असतील आणि अन्य 4 म्हणजे दशावतार करून 5 अशा ज्या लोककला वर्षानुवर्ष होत्या त्याच्यामध्ये प्रयोगात्मक आणि भांडवली असं अनुदान जे दिलं जायचं ते 2,22,00,000 प्रयोगात्मकचं होतं ते यावेळेला वाढवून आपण 4,44,00,000 केलं. म्हणजे जास्तीचा फायदा आपल्या लोककलावंतांना आणि कलापथकांना सुद्धा व्हावा आणि यामध्ये कलापथक जे चालवणार आहेत त्यांनाही त्यांच्या मेहनताना त्यांचं योगदान मिळावं. अकाउंटवर अनुदान पोचवावं अशी योजना आपण करतो. तशी घोषणा मी केली आहे. ते सोडून अजून आपल्या या भागातील नमन खेळ आणि जाखडी याचासुद्धा नव्याने समावेश करून त्यांनासुद्धा प्रत्येक प्रयोगामागे 50,000 रुपयाप्रमाणे अनुदान या पद्धतीचा निर्णय आपण केला आहे. याच गतीने हळूहळू आपण अजूनच्या लोककला वाढवत जाऊ. कोकणामध्ये 3 सांस्कृतिक केंद्र आहेत. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण असेल, खेडचं मीनाताई ठाकरे स्वर्गीय सांस्कृतिक केंद्र असेल किंवा रत्नागिरीचं केंद्र असेल. यानंतर दापोली येथे सांस्कृतिक केंद्र नाही आहे. अन्य तालुक्यांकडून देखील मागणी होती. त्या संदर्भात आपण काय? मुंबईला मी याची आढावा बैठक घेईन आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्हीकडे सांस्कृतिक केंद्र विषयाची आवश्यकता आणि परिस्थिती याची आढावा बैठक घेईन. जयंत पाटील साहेब आणि मुख्यमंत्र्यांची भेट आणि चर्चा सुरू आहे. काय ह्याच्यात पुढे काय हवं? टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.